प्रिय मित्रांनो, नमस्कार। आज मी तुम्हाला मकर संक्रांतीची कथा ऐकवणार आहे। मकर संक्रांती हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे। हा सण जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला साजरा केला जातो। हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे, ज्यांच्याशिवाय या सृष्टीची कल्पना शक्य नाहीये। या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात। यामुळेच या सणाला मकर संक्रांती म्हणतात। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होतात असे ज्योतिषांची मान्यता आहे। या काळात दक्षिण दिशेतून सूर्यदेव उत्तर दिशेकडे येतात। या दिवशी लोक उपवास सुद्धा ठेवतात आणि भरपूर दान दक्षिणा देतात। हा महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी दिलेले दान शतपटीने फलदायी असते। या दिवशी तिळाचे दान देतात। मकर संक्रांती बद्दल माहिती पुराणांमध्ये सुद्धा मिळते। भविष्य पुराणाप्रमाणे सूर्याचे उत्तरायण झाल्यामुळे उपवास ठेवण्याची परंपरा आहे। संक्रांतीच्या पहिल्या दिवशी एक वेळा जेवण्याचे विधान आहे। संक्रांतीला तिळाचे तेल आणि तीळ मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करावी। त्यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना करतात। लोक तीर्थस्थळी जाऊन स्नान आणि दानादी करतात। यामुळे मोक्षाचा मार्ग सुकर होतो। संक्रांतीच्या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा आणि ध्यान केले जाते, यामुळे पुण्य मिळते। भविष्य पुराणाप्रमाणे मकर संक्रांतीची व्रतकथा आणि संपूर्ण वर्णन असे आहे। सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात। शनी मकर राशीचे देव आहे, त्यामुळे या सणाला मकर संक्रांती हे नाव आहे। मकर संक्रांती विषयी वर्णन महाभारतात सुद्धा आहे। महाभारताच्या कथेनुसार गंगापुत्र भीष्म यांना इच्छा मृत्यूचा वर मिळाला होता। भीष्म पितामह महाभारताच्या युद्धात कौरवांकडून लढले होते। ते एक महान योद्धा होते। जेव्हा अर्जुनाच्या बाणांमुळे ते शरशय्येवर होते, तेव्हा त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवसाची महिमा ओळखून आपल्या मृत्यूसाठी हाच दिवस निवडला होता। महान आत्मा आणि विद्यावान असल्यामुळे त्यांना हे माहित होते की सूर्य दक्षिणायन असल्यावर मोक्ष मिळत नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागतो। महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तर दिशेकडे गतिमान झाले, तेव्हा भीष्म पितामह यांनी प्राणत्याग केला। हिंदूंमध्ये एक आणिक मान्यता आहे की मकर संक्रांतीच्याच दिवशी गंगा नदी स्वर्गातून निघून पृथ्वीवर राजा भगीरथच्या मागे आली होती। त्या कपिल मुनीच्या आश्रमांपासून गंगा सागरापर्यंत पोहोचले। पृथ्वीवर आल्यामुळे गंगाच्या पवित्र पाण्याने राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांसाठी तर्पण केले होते। संक्रांतीच्या दिवशी गंगा सागर येथे मोठा मेळा भरतो। मकर संक्रांतीच्या सणाबद्दल एक तिसरी कथा सुद्धा प्रचलित आहे। याप्रमाणे यशोदा मातेने मकर संक्रांतीच्या दिवशी अपत्य प्राप्तीच्या लक्ष्याने उपवास केला होता। त्या दिवशी स्त्रिया एकमेकींना तिळाचे दान देतात। तिळाची उत्पत्ती विष्णुदेव यांच्यापासून झालेली असल्यामुळे ते दान केल्याने पापमुक्ती होते। तीळ गरम असल्यामुळे ते शरीराला रोगमुक्त ठेवतात। या दिवशी तिळाचे दान करणे खूपच शुभ असते। हे दान शनी आणि राहूच्या पीडेपासून मुक्तता देत असून सूर्यदेव आपल्याला यश आणि समृद्धी देतात। मित्रांनो, मला वाटते की आपल्याला मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती मिळाली असावी। असल्या अजून कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।